कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती मस्त वाटतंय ना, सकाळी सकाळी टेम्पलला जाऊन आलो, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यासारखं फील होतंय। हो, आणि दादा मामाशी बोलायचं म्हटल्यावर मला त्याची गरज सुद्धा आहे ना। बट तू आज नक्की बोलणारस ना त्यांच्याशी? हो अगं, म्हणजे अजून किती दिवस हा विषय असा लांबणीवर ठेवणार? बघ, यावेळी त्याचा मूड चांगला असतो, आपण आताच बोलून घेऊया। हा, बेस्ट। चल। तुका ह्या सगळा बोलून काय सिद्ध करूचा? तू करतस ता बरोबर, आम्ही मूर्ख जे तुझ्या सुखाचा विचार करतात। आवाज चढवून काही होणार नाहीये। जाका हा ना, ते समजून घेऊ नको, शांत राहा जरा। सुमन, माका सांग, हे लग्न ठरवताना तुला विचारलं होतं या सगळ्यांनी? ती काय नाही म्हणत। सुमन, बोल। हो, विचारलं होतं। म्हणजे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मुलगा शिकलेला आहे, चांगली नोकरी करतो, आणि माझ्याही जास्त काही अपेक्षा नव्हत्या। मला फक्त शिकायचं होतं। अण्णा आणि दादा म्हणाले की शिकायला देतील ते, म्हणून मी लग्नासाठी होकार दिला। पण आता माझा नवरा म्हणतो शिकायची काहीच गरज नाही, घरी बसून राहा आणि आई बाबांना सांभाळ। अगं पण सुमन, सासू सासऱ्यांचा सांभाळ प्रत्येक मुलीलाच करावा लागतो ना। दादा, मी काम करायलाही तयार आहे, फक्त मला शिकायचंय। 4 मैत्रिणी मिळतील, माझंही एक वेगळं जग असेल। माझ्या नवऱ्याचं कसं आहे, त्याच्या नोकरीत तसंच, पण ते म्हणतात की शिकायचं नाही। मी त्यांच्या मनासारखं कितीही बदलण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा नवरा माझ्यासाठी त्याची मतं बदलायला तयार नाहीये। कसं असतं, नवीन संसार आहे, लगेच कुठल्या गोष्टी किंवा माणसं बदलणार नाहीत ना, त्याला वेळ लागणार ना। तेवढा वेळ दे ना त्याच्यासाठी। सुमन, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सगळे एकत्र बसा, आपापसात बोला, म्हणजे नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ना। तेच तर होत नाहीये, कोणाला माझं बोलणं ऐकायला, मला समजून घ्यायला वेळच नाहीये। मग तू तुझा तोंड बंद करून राहू ना। 2 वेळचा गिळूक मिळता ना तुका, चांगल्या साड्या नेसूक मिळतात, मोठा घर आ, अजून काय वय एखादा पोरी? मोकळेपणाने श्वास घ्यायचं स्वातंत्र्य। कसला स्वातंत्र्याने कसला का मनमानी करू कोई तुका? सुमन, तुला जेवढं वाटतंय ना, तेवढा हा प्रश्न गंभीर नसेलही कदाचित। मला सांग, एखादं रोपटं एखाद्या अंगणात आपण लावलं आणि तेच रोपटं काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं, तर नव्या मातीत, नव्या वातावरणात ते रुजायला वेळ लागणार ना, त्याला आपल्याला वेळ द्यायला हवा ना। तू त्यांच्यासाठी नवीन आहेस, ती माणसं तुझ्यासाठी नवीन आहे, एकमेकांना समजून घ्या, तू तुझ्या नात्याला वेळ दे। मला सांग, ही हाताची 5 बोट ही सारखी आहेत का? नाहीयेत ना। मग प्रत्येक माणसाने तसंच वागायला पाहिजे अशी आपण मुळात अपेक्षाच का ठेवायची? वेळ दे ना, संसार नवीन आहे, ते लोक तुझ्यासाठी नवीन आहे। ज्या अडचणी तुला आता वाटतायत ना, नंतर कदाचित त्या अडचणी तुला वाटणार नाहीत, ते घर माझं आहे असं वाटायला लागेल ना। आणि प्रेम तेच वाटत नसेल तर? सुमन, तुमचं लग्न ठरवून झालंय ना, मग ते प्रेम फुलायला, ते रुजायला थोडा वेळ दे ना। 6 महिने दिले हो मी, खूप प्रयत्न केला, पण त्या माणसाच्या वागण्यात 1% फरक नाही पडला। संसार आमच्या दोघांचा आहे ना, लग्न आम्ही दोघांनी केलंय, मग त्यांनी नको का जुळवून घ्यायला? सगळे प्रयत्न मी एकटीनेच करायचे का? येस,
ऍब्सोल्युटली राईट. जर संसार नवरा आणि बायको दोघांचाच आहे तर फक्त तू एकटीनेच ऍडजस्ट का करायचं? आणि जर त्याला ते जमत नसेल तर त्या माणसाला सोडून द्यावं की आहे तिथे आहे त्या सिच्युएशन मध्ये त्या माणसासोबत राहावं. मोठं घर, खूप पैसे कमवणारा नवरा, ह्या सगळ्यांनाच संसार चालतो का? का फक्त मुलींनाच ऍडजस्ट करायचं? का आयुष्यभर मन मानून जगायचं तिने? ओवी, तू शांत राह. मावशी प्लीज, मला माझं बोलणं कंप्लीट तर करू दे. खरं तर हा तुमच्या घरातला एका मुलीचा प्रश्न आहे. तुम्हीच तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर तिच्या सासऱ्याचे तिला कसं सपोर्ट करतील? काका, लग्नानंतर मुलगी तिचं घर सोडून आई वडिलांना सोडून सासरी निघून जाते. हीच किती मोठी ऍडजस्टमेंट आहे. अँड ऑफकोर्स देन नवऱ्याला समजून घ्या, त्याच्या घरच्यांना समजून घ्या, त्यांची सेवा करा, ते जसं म्हणतील तसं राहा. आणि हे सगळं फक्त मुलीने करायचं. वाय? एक माणूस म्हणून हिला पण तिच्या मनासारखं जगण्याचा अधिकार आहे ना. अँड ती जर सासरी सगळ्यांचा रिस्पेक्ट करते तर तिलाही तो रिस्पेक्ट मिळायला हवा. तुका किती वेळा सांगितला मोठ्यांच्या मध्ये बोलायची या घराची रीत नाही म्हणाल. आय एम सॉरी दायचे, बट लहानांनाही मत असतं, त्यांचंही काहीतरी म्हणणं असतं, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, त्यांच्याही लाईफमध्ये इश्यूज असतात आणि हे सगळं मोठ्यांनी समजून घ्यायला हवं ना. आता यांच्याकडेच बघा, ह्या दोघांमध्ये काही कम्पॅटेबिलिटीज नाहीये. म्हणजे ते दोघं अनुरूप नाही आहेत एकमेकांसाठी. या एक्झॅक्टली. सी, आता ही सोशल आहे, त्याला माणसं नको आहेत. हिला बोलायला आवडतं बट तो दिवसभर त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट, हिला शिकायचं आहे बट त्याला ते नको आहे. तिला तिचं आयुष्य जगायचंय बट तो बोरिंग टाईपचा आहे. काहीच सिमिलॅरिटीज नाहीये. मग कसं ऍडजस्ट करणार? त्यानेही त्याचा स्वभाव बदलायला हवा ना. आणि त्याला जर तो बदलायचा नसेल तर हिने अशा माणसासोबत थांबणं बरोबर आहे की त्याला सोडणं? बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.